आगीशी खेळ खेळू नका. तुम्हाला जर खुमखुमी असेल तर तुमच्या सगळ्या काळ्या इतिहासाचा मी साक्षीदार आहे. ते काढायला लागलो तर 20 ते 25 पत्रकार परिषदा घ्याव्या लागतील. जयंत पाटलांनी आगीशी खेळ खेळू नये. आयुष्यभर विश्वासघातकी राजकारण केले. मी तुम्हाला कधी नेता मानलं नाही. तुम्ही बालिश वक्तव्य केलं, अशा पद्धतीनं तुम्ही राजकारण खेळू नका. तुम्हाला जर खुमखुमी असेल तर तुमच्या सगळ्या काळ्या इतिहासाचा मी साक्षीदार आहे. ते काढायला लागलो तर 20 ते 25 पत्रकार परिषदा घ्याव्या लागतील. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर जयंत पाटील यांनी अतिशय कुचकट आणि दुसऱ्याचे राजकारण अडचणीत यावे अशी वक्तव्य केली आहेत. तुमचा काळा इतिहास काढायला सांगू नका. तुम्ही भाजप प्रवेशासाठी किती उंबरठे झिजवले याचा साक्षीदार मी आहे. राजकीय साटेलोटे करण्यासाठी काय काय केले हे आम्हाला माहीत आहे. विश्वासघातचे राजकारण केले, ते काढायला लावू नका अशा शब्दात जयंत पाटलांवर सडकून टीका केली. मी कुणाचे उंबरठे झिजवले नाही. संजय पाटील संघर्षातून पुढे आला आहे. राजकीय साटेलोटे करण्यासाठी काय काय केले हे आम्हाला माहीत आहे. विश्वासघातचे राजकारण केले, ते काढायला लावू नका अशा शब्दात जयंत पाटलांवर सडकून टीका केली. मी कुणाचे उंबरठे झिजवले नाही. संजय पाटील संघर्षातून पुढे आलाय. लोकसभेत पराभव झाला, विधानसभेत पराभव झाला, पण राजकीय पुनर्वसन करण्यासाठी मी कुणाचे उंबरठे झिजवले नाही. अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांना आदरांजली म्हणून आम्हाला अध्यक्षपद द्या अशी मागणी मी केली होती. आदल्या दिवशी त्यांनी सांगितले की अध्यक्षपद देता येत नाही. आमची बैठक झाली, पण त्या ठिकाणी काही घडामोडी समजल्यानंतर मी ठरवलं, अशा विश्वासघातकी माणसांसोबत राहण्यापेक्षा बाहेर पडलो. तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण.